मात्र आपण कुठेतरी विरंगुळ्यात आपल्या याच्यात माफ करा, आपण आपल्या इतिहासातच काय 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 केलं हे सांगायला लागलोय. भविष्यात आपण काय करायचं आणि संघर्ष कुठे उभारायचा ही एक मोठी समस्या संकट निर्माण झालंय. मी माझ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हा 25,000 कर्मचाऱ्यांचा मी अध्यक्ष होतो. आता अलीकडच्या काळात मी जिल्हा परिषदेतल्या कर्मचाऱ्यांची संख्या विचारली तर ती झटकन रोडवून 12,000 आली. बाकी सगळे कॉन्ट्रॅक्ट वाले. हे एका शासकीय यंत्रणेतली जी स्थिती आहे, एसटी महामंडळ असेल, एमएससीबी असेल, ही त्यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे आपल्यावर एक सापळा रचलेला आहे आणि आपण अलगद त्याच्यात सापडलेलो आहोत आणि आपण अलगद सापडलेलो आहोत याचं भान आपल्याला नाही. याबद्दल मला इथे दुःख व्यक्त करू द्या. आणि आता आपण लढाई कशी लढायची तर पुन्हा जोरकस पद्धतीने या भांडवलदारांच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे. पहिले कामगार चळवळीत सांगायचं की सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठे आहे हो, असं म्हणून संघटना आंदोलन करत होते, आपण आंदोलन करत होतो. आता धनाचा साठा कुठे आहे हे आपण विचारत नाही. आपल्याला लढाईसाठीच्या अनुषंगानं कोणती अफूची गोळी घालून दिलेली आपल्या तोंडात की आपण समस्येकडे आणि त्या समाजाकडे बघू शकत नाही, याची डोळस वृत्ती ही आपल्या सगळ्यांनी येण्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगतो. आणि या अपेक्षा बाळगण्याचं कारण असं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे आपल्याला सुभाषचंद्र बोसनी जे सांगितलं होतं त्यांचा आशय जरी वेगळा असला तरी आज रक्तदान आहे आणि रक्ताच्या दानातून आता आपलंच आपल्याला म्हणायचंय की आपण रक्त देतोय, मात्र आपल्याला स्वातंत्र्याचं काय, आपली आझादी का काय. म्हणून आपल्याला स्वातंत्र्य सगळ्यांना झालं पाहिजे. मानसिक दृष्टिकोनातून, राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून डोळस स्वरूपामध्ये समाजाकडे बघण्याच्या अनुषंगानं आपण प्रयत्न कराल अशी आपल्या संघटनेच्या वतीनं बरगेती या ठिकाणी मी आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. महेंद्रजी सारखी मंडळी आपल्या सोबत आहेत, आमची अख्खं टिळक भवन तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे छोटी लढाई लढून तुम्हाला चालणार नाही. आता फंडामेंटल लढाई ही आपल्याला लढावी लागेल आणि या अर्थानं आज मी आपल्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित आहे. ज्योत से ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. तर मी एक ज्योत माझी इथे या ठिकाणी, एक क्रांतीची ज्योत, एक आपल्या संविधानाची ज्योत, कोण होता असं तू कायम झाला असं तू, हा प्रश्न पण देखील मी आपल्याकडे घेऊन आलोय. मात्र हे सर्व घेऊन येत असताना हा प्रश्न घेऊन येण्याचं कारण काय तर काजळी काढल्याशिवाय ज्योत लागणार नाही. तर आपण डोळे बंद करून झोपलेला माणूस जर असला तर त्याला जागा करणं सोपं आहे. मात्र झोपेचं सोंग जर कोणी घेतलं असेल तर जागा कसं करणार. घरातला नवरा बायकोचा संवाद बदललाय, बापाचा पोराचा संवाद बदललाय, मित्राचा संवाद बदललाय, भावाचा संवाद बदललाय आणि आता हा भांडवलदार आपली भाषा त्यांनी बदलून टाकली. आपल्या तोंडाला फासायचं काय, आपण खायचं काय हे त्यांनी बदलून टाकलं. फेअर अँड लवली पावडर पुरता आता का राहिला आणि त्याच्या पुढे त्यांनी आपल्याला नेऊन ठेवलं. आणि आता चांगली आज भाकर आणि बेसन भाकरीचा मेनू कर हा विषय बाजूला राहिला. आता पिझ्झा आणि बर्गर सांग. ते भांडवलदारांनी आपल्याला खूप आपल्यावर मोठं आक्रमण केलंय, गडवाया समजून घ्या. आणि हे आक्रमण दर्शनीय स्वरूपाचं जरी असलं तर मुळात हे आपल्याला पोखरून टाकण्याचं मोठं षडयंत्र आहे. आणि याच्यात आपण जर सावध झालो नाही तर आगामी काळ आपल्याला माफ करणार नाही. इतर ठिकाणी गेल्यानंतर ही भाषा माझी कदाचित समजली नसती, मात्र कामगार एक असा वर्ग आहे की या भाषेला तो कामगार वर्ग समजण्याची साक्षरता ही त्याच्या अंगात आहे. त्यांच्या संघर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासातून ही भाषा समजण्याचं बळ त्यांच्यात आहे आणि तो वारसा आपल्या जवळ आहे. ते सतीचं वाण आपण सर्वांनी जपून ठेवावं हे हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती करतो. बर्गेजींना पुनश्च एकदा बर्गतच्या अशा स्वरूपाच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि टिळक भवन या ठिकाणी बरेच लोक तात्काळ आहे, त्यामुळे तिकडे जाण्याची मी आपल्या सर्वांना परवानगी मागतो. जय हिंद, जय भारत, जय जगत.